गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई. दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदनगर भागातील ख्वाजा गरीब नवाज मस्जिदच्या मागे तसेच अभिलाषा कॉलनीत गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याचं समजलं. पोलीस तपास पथकाने तात्काळ कारवाई केली. बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणाहून झिशान कुरेशी, समीर कुरेशी, रिजवान हुसेन, सोहेल कुरेशी, सोहेल इक्बाल कुरेशी, रिजवान कुरेशी, वसीम बागवान, वसीम टेवरा, अफरोज कुरेशी यापैकी 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 1,89,100 रुपये किमतीचे 615 किलो गोमांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दिलीप टिपरसे, जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र इंगळे, पांडुरंग बारगजे, लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, शाहिद शेख, इस्राईल पठाण, दीपक शिंदे, रवींद्र टकले, प्रमोद लहारे आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.